नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने टेट 3चा जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या जाहीर झाला आहे। त्या निकालामध्ये प्रत्येकाचं जे काही कॅटेगरीनुसार जी रँक असेल तर ती रँक सध्या माहिती झाली आहे। आता जो स्कोर आहे तर तो स्कोर प्रत्येक उमेदवाराचा वेगवेगळा त्या ठिकाणी असणार आहे। कॅटेगरीनुसार देखील सध्या बघा त्या ठिकाणी जी काही तुमची रँक आहे तर ती रँक देखील वेगवेगळी असणार आहे। आता प्रत्येक उमेदवाराचा एकच प्रश्न असतो की जो स्वतःला मिळालेला स्कोर आहे तर तो नेमका आपला स्कोर आपल्या कॅटेगरीमध्ये ज्या काही वेकेन्सी येणार आहे तर त्या वेकेन्सीच्या अनुषंगाने सेफ आहे किंवा नाही, हा संपूर्ण उमेदवारांचा बघा कमेंटमध्ये देखील प्रश्न येत होता। तर त्या अनुषंगाने आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही ऑल कॅटेगरीचे जे टॉपचे 10 उमेदवार आहे, टॉप 10 उमेदवार, तर ते नेमके ह्या ठिकाणी बघा किती आहे आणि त्यांचे जे काही मार्क आहे तर ते मार्क प्रत्येक कॅटेगरीचे सध्या बघा हायेस्ट असलेला उमेदवाराचे मार्क नेमके किती आहे ते देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तसंच ऑल कॅटेगरीचा जो काही जनरल ह्या ठिकाणी सेफ स्कोर असेल, कारण सेफ स्कोर जाणून घेण्यासाठी सर्वांना उत्सुकता आहे, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जे काही कॅटेगरी आहे तर त्यांचा नेमका सेफ स्कोर नेमका ह्या ठिकाणी बघा किती येऊ शकतो ते देखील आपण बघणार आहोत। तसंच ऑल कॅटेगरीमध्ये जे काही मेल आणि फिमेल हे जे काही दोन आपण या ठिकाणी सध्या भाग करण्यात आले, त्याच्यामध्ये मेल नेमके किती सध्या बघा ह्या ठिकाणी परीक्षेमध्ये क्वालिफाय झाले, फिमेल किती क्वालिफाय झाले, ह्याच्यामध्ये नेमकं कॉम्पिटिशन मेल आणि फिमेलमध्ये कोणाचं त्या ठिकाणी असणार आहे, कोणाचा जास्त कट ऑफ लागणार, कोणाचा कमी लागणार, त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी प्रत्येक प्रवर्गाचा जो काही कट ऑफ असेल तर तो कमी जास्त सध्या बघा लागू शकतो। तर त्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या ज्या काही स्लाईडच्या माध्यमातून संपूर्ण ॲनालिसिस ह्या ठिकाणी करणार आहोत, तर जेणेकरून तुमच्या प्रवर्गाची जी काही टॉप 10 उमेदवार असेल किंवा तुमच्या प्रवर्गाचा हायेस्ट नेमका किती आहे ते देखील तुम्हाला कळेल। तसेच इतर प्रवर्गांसंदर्भात जे काही कॉम्पिटिशन असेल तर ते कॉम्पिटिशन तुमचं कशा पद्धतीने असणार आहे ते देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती ॲनालिसिस करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर चला तर मग सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की टेट 3 परीक्षा जे काही परीक्षार्थी होते, अभियोग्यताधारक होते, त्याच्यामध्ये 2,08,120 एवढ्या उमेदवारांनी जी परीक्षा आहे तर ती परीक्षा दिली होती। आता त्यापैकी संपूर्ण उमेदवारांचा जो काही रिझल्ट आहे अगदी 0 स्कोअरपर्यंत रिझल्ट जो आहे तर तो सध्या डिक्लेअर झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जर टॉपचा प्रत्येक कॅटेगरीचा जर इथं विचार केला तर जवळपास टॉपचे मार्क म्हणजे या ठिकाणी 140 किंवा 150च्या वरती जर विचार केला आपण तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता टॉपचे सध्या उमेदवार प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आता ह्याच्यामध्ये जर विचार केला तर 141 ते ह्या ठिकाणी बघा 160 दरम्यान संपूर्ण जे काही कॅटेगरीचे वेगवेगळी संख्या आपल्याला पाहायला मिळते। आता टॉपची जर आपण विचार केला तर इथे आपल्याला माहिती आहे की 190 मार्काचा टॉपचा उमेदवार सध्या टेट 3 परीक्षेमध्ये होता। आता ह्याच्यामध्ये 190 मार्कवाला जो उमेदवार असेल तर तो नेमका ह्या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीचा होता तर त्या अनुषंगाने इथे देखील सध्या आपल्याला आकडेवारी दिसते। आता इथे 181 ते 200 दरम्यान जर विचार केला आपण तर एकूण 12 उमेदवार आहे। आता हे 12 उमेदवार संपूर्ण कॅटेगरीचे असणार आहे, बरोबर। कोणत्या कॅटेगरीमध्ये 2 आहे, कुठं 1 आहे, कुठं 4 आहे, बरोबर। तर हे सध्या प्रत्येक कॅटेगरीनुसार टॉपचे उमेदवार इथं पाहायला मिळत आहे। आता इथे जवळपास आपण जर विचार केला तर इथे 141च्या वरती जे काही उमेदवार आहे 140च्या वरती तर ते किती आहे 3,729 एवढे उमेदवार सध्या संपूर्ण कॅटेगरीचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर एवढे उमेदवार आपल्याला 141च्या वरती संपूर्ण कॅटेगरीमध्ये पाहायला मिळत आहे। आता जवळपास इथे जर अराउंड संपूर्ण कॅटेगरी जर बघितलं आपण तर इथं 19 ते 20,000 उमेदवार जे आहे तर ते फक्त या ठिकाणी 121 मार्कापासून जे वरचे उमेदवार आहे म्हणजे 121 ते 190 पर्यंत जे उमेदवार आहे तर ते जवळपास 19,700 एवढे उमेदवार आपल्याला इथं पाहायला मिळतात। आता संपूर्ण कॅटेगरीनुसार या ठिकाणी 120च्या वरती जे काही उमेदवार आहे तर ते 19,027 उमेदवार इथं पाहायला मिळतात। आता ह्याच्यामध्ये जर आपण संपूर्ण ॲनालिसिस जर केलं तर प्रत्येक कॅटेगरीची जे उमेदवार आहे क्वालिफाय झालेले तर ते वेगवेगळे आहे। आता ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जे काही क्वालिफाय झालेले उमेदवार आहे तर ते अराउंड ह्या ठिकाणी जवळपास 60-65 हजारच्या वरती जे उमेदवार आहे तर ते फक्त या ठिकाणी OBC प्रवर्गाचे उमेदवार सध्या एकट्याच्या इथं पाहायला मिळत आहे। त्यानंतर जे काही 2 नंबरवरती ओपन संदर्भात बघा इथं उमेदवार आहे
त्यानंतर 3 नंबरवर जर विचार केला तर एस टीचे उमेदवार सध्या क्वालिफाय झालेले आहे. 4 नंबरवर विचार केला तर इथं एस टीचे उमेदवार सध्या क्वालिफाय झालेले आहे. त्यानंतर 5 नंबरवरती ACBCचे उमेदवार आहे. त्यानंतर 6 नंबरवरती NTCचे उमेदवार टॉपचे उमेदवार आहे. त्यानंतर EWS आहे. त्यानंतर VJA, NTB, त्यानंतर NTD आणि सर्वात या ठिकाणी ACBC संदर्भात उमेदवार आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक जे काही प्रवर्गानुसार वेगवेगळे सध्या बघा टॉपचे उमेदवार इथं आहे. आता ह्याच्यामध्ये OBC प्रवर्गाचे जे काही सर्वात जास्त जे उमेदवार आहे तर ह्या भरती प्रक्रियेमध्ये आपल्याला 2025च्या भरती प्रक्रियेमध्ये पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये जर विचार केला संपूर्ण जे काही टेट 25च्या जी काही परीक्षा दिलेली आहे तर ह्या परीक्षेमध्ये संपूर्ण कॅटेगरीचे जे काही स्कोअर घेणारे उमेदवार आहे तर ते सर्वात जास्त स्कोअर कोणत्या या ठिकाणी बघा रँकमधला आहे. तर ज्या उमेदवारांचं 80 म्हणजे 81 ते 100 दरम्यान जवळपास या ठिकाणी सर्वात जास्त उमेदवारांनी स्कोअर घेतलेला आहे. म्हणजे इथं जो काही अराउंड जो या ठिकाणी सध्या मीडियम स्कोअर असेल किंवा जो सर्वात जास्त उमेदवारांनी घेतलेला स्कोअर आहे तर तो म्हणजे 80 मार्कापासून ते 100 मार्कापर्यंत या ठिकाणी सर्वात जास्त उमेदवारांनी स्कोअर घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता ह्याच्यामध्ये जवळपास जे काही मीडियम प्रकारचा जो स्कोअर असेल तर तो स्कोअर म्हणजे इथे दाखवल्याप्रमाणे जवळपास इथे 120 ते 140 संदर्भात जो स्कोअर आहे तर तो हा बहुतेक मीडियम स्वरूपात आहे. त्यानंतर 101 ते 120 संदर्भात या ठिकाणी ह्याच्यामध्ये देखील भरपूर प्रमाणात उमेदवार आहे. जवळपास 55,000पेक्षा जास्त उमेदवार 101 ते 120 जो काही स्कोअर आहे बरोबर 101 ते 120 दरम्यानच्या स्कोअरमध्ये जवळपास 55,000पेक्षा जास्त उमेदवार ह्या स्कोअरमध्ये येतात. तर आता ह्याच्यामध्ये प्रत्येक जे काही प्रवर्गानुसार जो सेफ स्कोअर असेल तर तो सेफ स्कोअर नेमका किती असणार आहे तो देखील आपण पुढे बघणार आहोत. त्याआधी प्रत्येक कॅटेगरीनुसार जे काही मेल फिमेल आहे तर ते मेल फिमेलमध्ये नेमकी जी काही हायेस्ट स्कोअर असेल किंवा कोणाची टक्केवारी त्या ठिकाणी जो सेफ स्कोअर असेल किंवा कट ऑफ असेल तर तो जास्त लागू शकतो ते देखील आपण बघणार आहोत. तर त्यासाठी बघा सर्वात आधी आपण ST प्रवर्गाचं इथं बघूया. तर ST प्रवर्गामध्ये संपूर्ण जे काही उमेदवार आहे आतापर्यंत क्वालिफाय झालेले तर ते आहे 19,324 उमेदवार. त्याच्यामध्ये मेल उमेदवार जवळपास 10,842 आहे. फिमेल उमेदवार 8,482 आहे. म्हणजे इथं फिमेलची जी काही संख्या आहे मेलपेक्षा बघा कमी आहे. म्हणजे एवढे 19,000 उमेदवार सध्या बघा या ठिकाणी जे क्वालिफाय झालेले आहे तर ते क्वालिफाय आहे. आता याच्यामधला हायेस्ट जो उमेदवार आहे तर तो 168 मार्काचा या ठिकाणी ST प्रवर्गाचा हायेस्ट उमेदवार आहे बरोबर. 168 मार्काचा ST प्रवर्गाचा हायेस्ट उमेदवार आहे आणि जो लास्ट उमेदवार आहे तर तो 0 मार्काचा या ठिकाणी असणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जे काही हायेस्ट उमेदवार आहे तर त्याच्यापासून आपला जो काही रँक आहे तर तो रँक कितवा आहे तो देखील तुम्ही आपल्या PDF चेक करू शकतात. ह्या PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात आणि आपला स्कोअर जो असेल तर तो स्कोअर आपल्या कॅटेगरीनुसार किती आहे तो देखील तुम्ही बघू शकतात. तर हे ST प्रवर्गासंदर्भात झालं. दुसरा प्रवर्ग आहे EWS प्रवर्ग. तर त्याचं बघा इथं एकूण जे काही संख्या आहे तर ती 9,822 एवढे उमेदवार क्वालिफाय झाले. त्याच्यामध्ये 2900 मेल आहे आणि 5,222 एवढ्या फिमेल आहे. म्हणजे इथं फिमेलची संख्या जी आहे तर ती बघा इथं जास्त आपल्याला पाहायला मिळते. EWS संदर्भात मेलची संख्येपेक्षा फिमेलची संख्या इथं जास्त इथं पाहायला मिळते. त्यानंतर बघा पुढचं ह्या ठिकाणी जर विचार केला EWSमध्ये जो टॉपचा स्कोअर आहे तर तो आहे 187 मार्काचा टॉपचा स्कोअर इथं पाहायला मिळतोय. आता ह्याच्या टॉपमध्ये एकूण 3 महिला बघा टॉप 10मध्ये ह्या ठिकाणी 3 महिला 177, 170, 169 अशा प्रकारच्या स्कोअरच्या EWSचा जो काही स्कोअर आहे तर तो आतापर्यंत पाहायला मिळतोय. त्यानंतर पुढचा OBC संदर्भात या ठिकाणी बघा जो स्कोअर आहे तर तो स्कोअर आपण बघूया. OBCचे जवळपास 66,482 एवढे जे काही सध्या बघा उमेदवार आहे तर ते उमेदवार क्वालिफाय झालेले आहे. आता ह्या परीक्षेमध्ये टेट 3मध्ये सर्वात जास्त जे काही उमेदवार आहे तर ते OBC प्रवर्गासंदर्भात इथं असणार आहे. ह्याच्यामध्ये 22,908 एवढे जे काही मेल आहे तर ते मेल आहे या ठिकाणी बघा उमेदवार. त्यानंतर फिमेल जे आहे तर ते 43,000 म्हणजे जवळपास या ठिकाणी 43,500
एवढ्या महिला फक्त ओबीसी प्रवर्गामध्ये या ठिकाणी टेट 3 परीक्षेमध्ये प्रविष्ट झालेल्या आहे। म्हणजे सर्वात जास्त ओबीसी प्रवर्गाच्या महिला आहे, तर त्या महिला सध्या बघा टेट 3 परीक्षेमध्ये इथं असणार आहे। आता ओबीसी संदर्भात जो काही वेकेन्सी नेमक्या किती येतात त्याच्यानुसार ओबीसी प्रवर्गाचा मे बी इथं कट ऑफ जो असेल तर तो सर्वात हाय जाण्याची शक्यता इथं नाकारता येणार नाही, कारण इथे सर्वात जास्त जे काही उमेदवार आहे तर ते कॉम्पिटिटर इथं सध्या असणार आहे। तर ह्याच्यामध्ये ओबीसीचं जे काही हायेस्ट जे असेल टॉप 10 त्याच्यामध्ये ओबीसी प्रवर्गाचा हायेस्ट जो आहे तर तो बघा 189 मार्काचा हायेस्ट आहे, बरोबर। आता ह्याच्यामध्ये टॉप 10 मध्ये ज्या काही महिला आहे तर त्या महिला देखील इथं बघा 1 2 3 4 त्यानंतर 5 6 7 8 महिला ज्या काही टॉप 10चे उमेदवार आहे तर त्याच्यामध्ये 8 महिला या ठिकाणी हायेस्ट आपल्याला पाहायला मिळतात। त्यांचे मार्क जरी बघितले 187 183 त्यानंतर 182 189 अशा पद्धतीचे मार्क आहे, 178 177 हे जे मार्क आहे तर हे महिलांचे मार्क आहे। म्हणजे इथं महिला उमेदवारांसंदर्भात जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ मे बी हाय सध्या बघा जाऊ शकतो। आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण ओबीसी जो काही प्रवर्ग आहे तर त्या प्रवर्गामध्ये महिला उमेदवार जे आहे तर त्यांना सर्वात जास्त इथं मार्क मिळालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर पुढचं बघा ओपन संदर्भात या ठिकाणी बघूया, तर ओपनमध्ये जवळपास या ठिकाणी 36,496 एवढे उमेदवार क्वालिफाय झाले। त्याच्यामध्ये जवळपास 10,020 एवढे मेल आहे आणि 26,475 एवढे फिमेल आहे। तर इथं देखील बघा फिमेलची जी काही संख्या आहे तर ती इथं देखील जास्त आहे, म्हणजे इथं डायरेक्ट डबल संख्या आपण म्हणूया 10,000 आणि हे 26,000 म्हणजे डबलपेक्षा जास्त जी संख्या आहे तर ती महिला उमेदवारांची आपल्याला प्रत्येक प्रवर्गामध्ये पाहायला मिळते आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये ओपनचा जर आपण हायेस्ट बघितला टॉप 10 मध्ये तर ह्याच्यामध्ये देखील 187 मार्काचा हायेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये महिला उमेदवार जे आहे तर इथे तुम्ही बघू शकतात महिला उमेदवार जे आहे तर इथं टॉप 10 मध्ये 6 उमेदवार फक्त महिला आहे। म्हणजे याच्यावरून तुम्ही रेशो काढू शकतात की महिलांचा जो स्कोर आहे तर तो स्कोर बघा सर्वात जास्त ह्या जे काही पदभरतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आता इथे 26,475 एवढ्या ओपनच्याच महिला आहे, म्हणजे इथं महिलांसंदर्भात जो काही कट ऑफ असेल तर तो कट ऑफ मे बी इथं हाय सध्या जाऊ शकतो। त्यानंतर NTD संदर्भात विचार जर केला आपण NTDचे तर इथे 5,254 एवढे उमेदवार क्वालिफाय झाले, त्याच्यापैकी 2640 मेल आणि 2614 फिमेल, म्हणजे यांचा जो काही स्कोर आहे किंवा रेशो आहे तर तो समान आपण ह्या ठिकाणी बघा म्हणू शकतो। म्हणून ह्याच्यामध्ये जो काही सेफ स्कोर असेल तर तो सेफ स्कोर देखील आपण पुढे बघणार आहोत। तर हा NTDचा होता, ह्याच्यामध्ये टॉपचे उमेदवार 179 उमेदवाराचा या ठिकाणी टॉपचा उमेदवार पाहायला मिळतोय, म्हणजे हे टॉपचे 10 उमेदवार सध्या ह्या कॅटेगरीचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर NTCचा जर विचार केला तर 9,368 एवढे उमेदवार क्वालिफाय झाले, त्याच्यामध्ये मेल 4,385 फिमेल ज्या आहेत त्या ह्या ठिकाणी 4,983 तर एवढे सध्या ह्या ठिकाणी NTC संदर्भात पाहायला मिळत आहे। ह्याच्यामध्ये टॉप 10 मध्ये जवळपास 178 मार्काचा NTCचा ह्या ठिकाणी टॉपचा उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहे, म्हणजे जे काही 3 डिजिटमध्ये चांगले स्कोर घेतलेले उमेदवार आहे तर ते प्रत्येक आपल्या प्रवर्गाचे इथं पाहायला मिळत आहे। त्यानंतर बघा इथं VJAचा जर बघितलं आपण तर 6,000 उमेदवार क्वालिफाय झाले, त्याच्यामध्ये 3,392 मेल आहे आणि फिमेल जे आहे तर त्या 2656 एवढ्या उमेदवार सध्या इथं VJAचे पाहायला मिळत आहे। त्याच्यामधला टॉपचा जो उमेदवार आहे तर तो या ठिकाणी बघा 190 मार्काचा टॉपचा उमेदवार, म्हणजे जो काही टेट 3 परीक्षेमध्ये 2025 मध्ये जो काही टॉपचा उमेदवार आहे तर तो 190 मार्काचा आहे आणि तो कोणत्या प्रवर्गाचा आहे तर VJA प्रवर्गाचा इथं पाहायला आपल्याला मिळत आहे। तर ह्याच्यामध्ये देखील जे काही टॉपचे मार्कवाले उमेदवार भरपूर प्रमाणात इथं पाहायला मिळत आहे। त्यानंतर SC प्रवर्गाचा जर विचार केला तर SC प्रवर्गामध्ये 31,621 उमेदवारांनी या ठिकाणी क्वालिफाय परीक्षा सध्या केलेली आहे, त्याच्यामध्ये फिमेल आहे 19,184 आणि मेल आहे 12,000। तर इथं देखील बघा SC प्रवर्गामध्ये महिलांची संख्या इथं सर्वात जास्त आहे, म्हणजे ह्या ठिकाणी महिलांचा जो काही कट ऑफ असेल तर तो इथं मे बी इथं हाय जाऊ शकतो। त्याच्यामध्ये आता SC प्रवर्गामध्ये 187 मार्काचा जो काही टॉपचा उमेदवार पाहायला मिळतोय। आता ह्याच्यामध्ये देखील महिला आहे टॉप 10 मध्ये
तुम्ही बघू शकता ह्या 4 महिला म्हणजे 5 महिला ज्या आहे तर त्या 5 महिला टॉप 10 मध्ये SC प्रवर्गाच्या या ठिकाणी येतात. तर ह्याच्यामधलं आता महिलांसंदर्भात जे काही कॉम्पिटिशन असेल तर ते मे बी इथं हाय राहू शकतं आणि प्रत्येक जे काही महिला आहे तर त्या महिलांचं क्वालिफिकेशन आणि मेलचं क्वालिफिकेशन एक राहिलं तर हे सर्वांसाठी बघा जे काही भरती प्रक्रियेमध्ये महिलांचं जी काही संख्या जास्त असल्यामुळे त्यांना सर्वात जास्त जी संधी असेल टॉप स्कोअरनुसार ती त्यांना अवेलेबल इथं मे बी होऊ शकते. आता हे संपूर्ण जे काही प्रवर्ग आहे तर त्या प्रवर्गानुसार आपण इथं जे काही टॉपचे मार्कवाले उमेदवार सध्या बघितले. आता ह्याच्यामध्ये जे काही सेफ स्कोअर या ठिकाणी सर्वसाधारण सेफ स्कोअर किती असू शकतो तर इथं अराऊंड ज्या काही 10 ते 15,000 वेकेन्सीच्या अनुषंगाने आपण जो सेफ स्कोअर आहे तर तो सेफ स्कोअर इथं बघणार आहोत. त्याच्यामध्ये बघा ओपन संदर्भात 125 ते 130 दरम्यान इथं सेफ स्कोअर असू शकतो. ह्याच्यामध्ये तुम्ही 5 मार्क प्लस मायनस तुम्ही करू शकतात. जर वेकेन्सी जास्त आल्या तर प्लस मायनस तुम्ही 5 ते 7-8 मार्क तुम्ही करू शकतात. तर त्यानंतर OBC संदर्भात जर बघितलं तर ह्या ठिकाणी 120 ते 125 म्हणजे हा OBC आणि ओपन हे दोघांचा जो काही सेफ स्कोअर असेल तर तो बघा सेम त्या ठिकाणी होऊ शकतो. कदाचित OBCचा जो काही कट ऑफ आहे तर तो कट ऑफ आणि ओपनचं कट ऑफ ह्याच्यामध्ये जास्त सध्या बघा फरक असणार नाही, कारण OBCचे सर्वात जास्त उमेदवार पाहायला आपल्याला मिळत आहे. त्यानंतर SC संदर्भात जर बघितलं आपण तर 110 ते 115 दरम्यान ह्या ठिकाणी सेफ स्कोअर म्हणू शकतो. ST संदर्भात 95 ते 100 पर्यंत ह्या ठिकाणी जो काही सेफ स्कोअर आहे तर तो इथं आपण म्हणू शकतो. त्यानंतर EWS संदर्भात 115 ते 120 दरम्यान सेफ स्कोअर ह्या ठिकाणी म्हणू शकतो. SC BC संदर्भात 120 ते 125 दरम्यान जो काही सेफ स्कोअर असेल तर तो सेफ स्कोअर एक प्रकारे इथं येऊ शकतो. त्यानंतर बघा NTB संदर्भात जर बघितलं 110 ते 120 दरम्यान ह्या ठिकाणी आहे. तर NTC संदर्भात 115 ते 120 दरम्यान जो काही सेफ स्कोअर असेल तर तो सेफ स्कोअर सध्या वेकेन्सीच्या हिशोबाने या ठिकाणी आपण सांगू शकतो. त्यानंतर NTD संदर्भात 110 ते 115 दरम्यान इथं जो काही सेफ स्कोअर असेल. VJ संदर्भात 115 ते 120 दरम्यान सेफ स्कोअर असेल. त्यानंतर PWD संदर्भात 70 ते 80 दरम्यान, कारण हे समांतर आरक्षणामध्ये असतात तर ह्यांचा कमीत कमी जो काही गुण असेल टेट स्कोअर तरी देखील जे सिलेक्शन असेल तर ते त्यांचे चान्सेस वाढतात, कारण त्यांचं कॉम्पिटिटर फक्त बघा समांतर आरक्षणामधील त्यांचेच त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर SBC संदर्भात 110 ते 115 दरम्यान जो काही सेफ स्कोअर असेल तर तो सेफ स्कोअर इथं आपण म्हणू शकतो. आता ह्याच्यामध्ये कमी जास्त सध्या बघा या ठिकाणी 5 ते 8 मार्क जे असेल तर ते कमी जास्त इथं होऊ शकतात, कारण वेकेन्सी जे आहे तर त्या वेकेन्सी जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत या ठिकाणी सेफ स्कोअर आहे तर तो तंतोतंत सांगू नाही शकत. तरी देखील जर भरती प्रक्रिया म्हटली तर जवळपास 10 ते 15,000च्या ज्या काही भरती प्रक्रिया आहे तर ती मे बी या ठिकाणी होऊ शकते. आणि जर सध्या ह्याच्यामध्ये वेकेन्सी जास्तीत जास्त वाढली तर ती सध्या बघा या ठिकाणी आपल्याला चांगल्याच पद्धतीने जे काही पदभरती असेल तर ती इथं होऊ शकते. त्यासाठी वेकेन्सी कशी वाढेल त्याच्यावर देखील सर्वांनी काम करणं आणि लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून जी काही 100% पदभरतीची मान्यता मिळालेली आहे त्या अनुषंगाने वेकेन्सी देखील मागच्याप्रमाणे 2022च्या पदभरतीप्रमाणे देखील या ठिकाणी बघा येऊ शकतात. परंतु त्याच्यामध्ये नवीन संच मान्यता धोरण असेल किंवा इतर जे काही मुद्दे आहे ते बघा लक्षात घेता जी काही वेकेन्सीच्या अनुषंगाने देखील सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचे आहे, जेणेकरून सर्व उमेदवारांना कमीत कमी मार्कवाले उमेदवारांना देखील इथं मे बी संधी मिळू शकते. तर सध्या तरी हे एक महत्त्वाचा जो काही ॲनालिसिस या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपण केलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे काही कॉम्पिटिटर आहे तर त्या महिला सध्या बघा इथं असणार आहे, कारण महिलांची संख्या संपूर्ण पदभरतीमध्ये प्रत्येक प्रवर्गाच्या या ठिकाणी डबल किंवा टिबल जी काही संख्या आहे तर ती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये काही जर या ठिकाणी प्रवर्ग सोडले तर त्यांच्यामध्ये महिलांची संख्या कमी आहे, परंतु इतर जे काही प्रवर्ग आहे तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त सध्या आपल्याला पाहायला मिळते. आता याच्यामध्ये OBC प्रवर्ग जो आहे तर तो 1 नंबरवरती सध्या बघा या ठिकाणी जे काही उमेदवारांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर सध्या जे 2,08,120 उमेदवारांचा हा जो काही डेटा आहे तर हा डेटानुसार जी काही माहिती आहे तर ती माहिती आपण इथं बघितली आहे. तर ह्या अनुषंगाने तुमच्या काही कमेंट असतील तर त्या कमेंट देखील तुम्ही करू शकतात. व्हिडिओच्या या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तेथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकतात. काही तुमचे कमेंट असतील ते कमेंट तुम्ही नक्की करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. तुम्हाला तुमचा जो काही स्कोअर असेल तो स्कोअर जर तुम्ही
व्यवस्थित कमेंट केला तर त्याच्यावरती तुम्हाला बघा योग्य तो रिप्लाय देऊ. काही उमेदवार फक्त स्कोअर लिहितात, प्रवर्ग वगैरे त्यांचा त्या ठिकाणी लिहित नाही. मग त्याच्यानुसार सध्या नेमकी कमेंटमध्ये ते काय विचारताय त्यानुसार सध्या जे ॲनालिसिसवर सध्या आपण रिप्लाय देत असतो तर तो सध्या दिला जात नाही. म्हणून कमेंट करताना तुमचा प्रवर्ग, त्यानंतर तुमचा विषय, तुमची शैक्षणिक पात्रता तर ते व्यवस्थित बघा. या ठिकाणी कमेंट करा जेणेकरून रिप्लाय द्यायला सविस्तर त्या ठिकाणी सध्या बघा योग्य वाटेल. तर सध्या हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. नेमका कशा संदर्भात व्हिडिओ पाहिजे ते देखील तुम्ही कळवा, त्यानुसार आपण पुढे ॲनालिसिस सध्या करणार आहोत. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.